सगळ्यात मोठी बातमी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता 1 वाजेपर्यंत साधारणतः 27% मतदान जे आहे ते झालेलं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, नागपूर हा शहरी भाग आहे आणि या सगळ्या भागामध्ये साधारणतः 27% मतदान जे आहे ते आतापर्यंत झालेलं आहे आणि 29% पुरुषांनी मतदानाचा हक्क आतापर्यंत बजावलेला आहे। 25% महिलांनी इथे मतदान केलेलं आहे। नागपूरमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 27% मतदान जे आहे ते आतापर्यंत केलेलं आहे। 1 वाजेपर्यंत 27% मतदान, अर्थात शहरी भाग आहे हा सगळा आणि त्यामुळे देखील मतदानाची टक्केवारी सुरुवातीला आपल्याला जास्त दिसते। नागपूरचा हा भाग जर आपण पाहिला तर साधारणतः 50 ते 55% मतदान प्रत्येक वेळेला या ठिकाणी होत असतं आणि त्यामुळे देखील आता किती टक्केवारी वाढते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल। आपण अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुनील ढगे आपल्या सोबत आहेत वर्ध्यामध्ये। सुनील ढगे, किती टक्के मतदान झालेलं आहे? निखिला, वर्धेमध्ये जर आपण बघितलं तर वर्धेमध्ये 11 वाजेपर्यंत 15% पर्यंत झालं होतं आणि त्यानंतर मतदान वाढलं। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज तापमान जे आहे ते 43 अंशाच्या वर गेलेला आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवतो की मतदान केंद्रावर जी गर्दी आहे ती गर्दी आता दुपारच्या वेळी काहीशी कमी झालेली आहे। मात्र 4 वाजता नंतर या ठिकाणी मतदानाचा टक्का आणखी वाढेल, कारण जो मतदार आतापर्यंत बाहेर पडलेला नाही, उन्हामुळे बाहेर पडलेला नाही, तो मतदार या ठिकाणी आता 4च्या नंतर बाहेर पडेल जेव्हा थोडं ऊन कमी होईल। आणि एकंदर म्हणजे या मतदारसंघामध्ये आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सकाळच्या वेळेला मतदानासाठी उतरले होते आणि त्यांनी बऱ्यापैकी मतदान या ठिकाणी केलेलं आहे। नक्कीच गडचिरोलीमध्ये हेमंत बिरजे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी। हेमंत, गडचिरोलीमध्ये देखील उन्हाचा पारा वाढत चाललाय। पहिला टप्पा जो असतो मतदानाचा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत, 1 नंतर थोडासा वेग मंदावत असतो, ते 1 वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये किती मतदान झालं? निखिला, बघू शकता की कशा पद्धतीने गडचिरोलीतला मतदार राजा, धमकी असली नक्षलांची किंवा ओबीसी समाजाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली असली तरी पण आपला मतदान करण्याचा जो हक्क आहे तो बजावतोय। कशा पद्धतीने डोक्यावर पदर आहे, रुमाल आहे, फडकं लावलंय, पण आपला मतदान करण्याचा हक्क बजावण्याचा प्रयत्न करतायत। काही ऊन आहे, रखरखतं 42 डिग्रीचं तापमान आहे। काय वाटतं मतदार राजा म्हणून मतदान करताना नेमकं काय विचार आला होता, काय नेमकी भावना होती? मतदानाचा हक्क आपल्याला नागरिकांना दिलेला, आपण जिवंत आहो म्हणजे मतदान करायचं, कोणाला करायचं काय करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे आणि मतदान केल्यानंतर जो आपल्याला आनंद होतो आणि देशाचा विकास आपण म्हणजे देशाचा विकास कोण करेल काय करेल याचा विचार करूनच आपण मतदान करत आहोत। आणि आज जो मतदान आम्ही केलं आहे, ज्या चिन्हावर केलेलं आहे ते आम्हाला परफेक्ट दिसलं की आपण ज्या चिन्हावर मतदान केलं आहे ते नेमकं त्याच व्यक्तीला गेलेलं आहे। यापूर्वी अशी पद्धत नव्हती आणि ते आम्हाला खात्री पटली की आम्ही कुठं दिलं आणि आमचं नेमकं आमचं वोटिंग कोणाला गेलेलं हे आम्हाला पटलं, आम्हाला मतदान करून आनंद झालेला आहे। व्हीव्हीपॅटचं मतदानामुळे तुमचा मतदानाचं खात्री आमची पटली आहे की आम्ही जिथे ज्या बटनावर म्हणजे बटन प्रेस केली आहे ती आम्हाला म्हणजे परफेक्ट आम्हाला समजलं की आमचं वोटिंग झालेलं आहे। जागरूक नागरिक पदर डोका ठेवून मतदान करताय। यस सर, ईव्हीएमच्या इन्स्टंटमध्ये जी व्हीव्हीएम पॅड आलेला आहे त्याबद्दल अतिशय आनंद होतोय माणसाला की ज्यामुळे आपल्याला आपलं मत त्यावर स्क्रीनवर दिसतंय, याबद्दल अतिशय आनंद होतोय। आणि कसं एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकच नागरिकाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यावर तो अधिकार जो आहे तो हक्क आणि अधिकार प्रत्येक व्यक्तीने बजावायला पाहिजे आणि ज्या दिवशी मतदान असतो त्या दिवशी नक्कीच तरुणांनी किंवा प्रौढांनी ते मतदान करायलाच पाहिजे। नक्कीच हेमंत, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। अर्थात लोकांमध्ये किती जागरूकता आहे आपण पाहतो की व्हीव्हीपॅट मधून निघणारी चिठ्ठी जी आहे ती देखील इथे महत्वाची वाटते की आपण कोणाला मत दिलं ते त्यालाच गेलं का याची पावती ती मिळत असते। याबद्दल देखील लोकांमध्ये किती जागृती आहे ते देखील आपण पाहतोय। हेमंत, तर आमचे प्रतिनिधी सुनील ढगे हे वर्ध्यावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, काय सांगाल, आतापर्यंत वर्ध्यात किती टक्के मतदान झाले आणि सध्या मतदारांचा उत्साह जो आहे तो कसा आहे? नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर सकाळपासून मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला। मात्र 12 वाजल्यानंतर कडाक्याचं ऊन सुरू झालं आणि त्यानंतर थोडासा उत्साह मावळला। मात्र 4 वाजता नंतर हा उत्साह आणखी वाढताना दिसेल, कारण जे मतदार बाहेर पडले नाही किंवा उन्हामुळे बाहेर पडले नाही ते मतदार 4 वाजता नंतर येईल। आणि सकाळी जर आपण बघितलं तर सकाळी
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार हा मतदान करण्यासाठी आपला अधिकार बजावण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेला होता। आणि एकंदर म्हणजे वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्हा हा ग्रामीण भाग येतो। वर्धा शहर जर सोडलं तर इतर ग्रामीण भाग आहे। ग्रामीण भागामध्ये मतदार सकाळीच्या वेळेला बऱ्यापैकी मतदानासाठी ते उतरला आणि संध्याकाळला सुद्धा ते मतदानासाठी उतरतील। आतापर्यंत जर मतदानाचा विचार केला तर 11 वाजेपर्यंत 15% मतदान झालेलं होतं आणि त्यानंतर आता 1 वाजेपर्यंत साधारणतः त्याच्यामध्ये अजून आकडा यायचा आहे, मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली। 12च्या नंतरचा जर आपण कालावधी बघितला तर त्यामध्ये थोडीशी कमी येऊ शकते, मात्र 4 वाजता नंतर हा मतदानाचा टक्का जो आहे तो पुन्हा वाढेल, कारण मतदार संध्याकाळच्या वेळेला पुन्हा बाहेर येण्याची शक्यता आहे। एकंदर वर्धेमध्ये जे मतदान चालू आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा इतर दृष्टिकोनातून सुरळीत असं मतदान सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। निश्चितच सुनील, तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा, पण सध्या आपण जाणार आहोत गडचिरोली, जिथे आपले प्रतिनिधी हेमंत बिर्ज आहेत। हेमंत, काय सांगाल, वर्ध्यात 12 नंतर जशा उन्हाच्या झळा सुरू झाल्या त्यानंतर थोड्याफार प्रमाणात मतदान कमी झालेलं आहे अशी माहिती जी आहे ती हाती आली आहे। गडचिरोलीमध्ये काय परिस्थिती? वृषाली, गडचिरोलीमध्ये सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंतच फक्त मतदान आहे आणि त्यामुळे मतदार राजा उत्स्फूर्तपणे मतदान करतोय। 1:30 वाजेपर्यंत 42% पर्यंत मतदान झालं अशा पद्धतीची माहिती मिळते। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळालेली आहे, पण मतदान अजूनही सुरू आहे। आपण पाहू शकता 44 डिग्रीचं तापमान आहे आणि या डिग्रीच्या तापमानामध्ये मतदार राजा गळ्यावर रुमाल असून दे, डोक्याला फडकं असून दे, हे संपूर्ण आपलं कवच कुंडल घेऊन मतदान करण्यासाठी पोहोचतोय मतदानासाठी। यामध्ये महिला असून दे, युवा असून दे किंवा कामगार असून दे आणि आदिवासी क्षेत्रामधले आदिवासी असून दे, हे मतदान करतात। आणि यावेळी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पहिल्या टप्प्यातलं मतदान राज्यातल्या 7 मतदारसंघामध्ये आणि दुपारी 1 वाजेपर्यंत 30% मतदान झाल्याची नोंद आहे। नागपूरमध्ये आतापर्यंत 30% मतदान झाले 1 वाजेपर्यंत दुपारी, तर वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 30% मतदानाची नोंद झाली आहे। गडचिरोलीमध्ये 42% मतदान, तर रामटेकमध्ये 23% मतदानाची नोंद दुपारी 1 वाजेपर्यंत। एकूण 7 मतदारसंघांमध्ये विदर्भात आज पहिल्या टप्प्यातलं मतदान आणि तिथे सरासरी 30% मतदान झाले। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया 30% मतदानाची नोंद दुपारी 1 वाजेपर्यंत। आणि ही माहिती घेण्यासाठी जाऊयात नागपूरमधून आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, तर वर्ध्यामधून सुनील ढगे आहेत। सुरुवातीला नागपूरमध्ये आता दुपारचे 2:30 वाजलेत, काय टक्केवारी हाती येते मतदानाची? नक्कीच श्वेता, आता आपण 1 वाजेपर्यंत जर म्हटलं तर पुरुष 3,20,607 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर महिलांनी 2,72,837 महिलांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे। इतर 2 असे मिळून एकूण 5,93,446 जणांनी आतापर्यंत मतदान इथं केलेलं आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे प्रचंड इथं उष्णता आहे, प्रचंड उकाडा आहे, असं असताना देखील येत आहेत बाहेर। दुपारच्या वेळेस देखील गर्दी आहे। आता आपण बघतोय रामनगर भारत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय रामनगर इथलं हे कॉलेज आहे आणि इथे देखील आपण बघतो आता प्रचंड गर्दी आहे मतदारांची। मात्र ऊन देखील खूप आहे आणि म्हणून असे शामियाने जे आहेत ते इथं उभारण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी तंबू जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत जेणेकरून ऊन जे आहे ते लागणार नाही। आता काही मतदार आपल्या सोबत आहेत, मतदान केलं, कसा नेमका उत्साह आहे आणि व्हीव्हीपॅट पहिल्यांदाच वापरलं असेल, काय सांगा? व्हीव्हीपॅट पहिल्यांदाच पाहिला आणि वापरला आणि त्याच्यावर आम्ही मार्क पण केलं की प्रॉपर वोटिंग झालेलं आहे। प्रॉपर झालेलं आहे वोटिंग, बरं, पण एवढ्या उन्हात देखील दोघं जण बाहेर आलेला आहात। आता मतदान हे महत्त्वाचं आहे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे। आम्हाला चालल्या फिरण्याचा त्रास असला तरी पण हे कर्तव्य पार पडायला आम्ही दोघंही आलो। राष्ट्रीय कर्तव्य पार पडायला बाहेर पडलेलं, ताई तुम्ही काय सांगाल, एवढ्या भर उन्हात आलात मतदान? 3 दिवस हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि राष्ट्राची उन्नती आणि सर्वसामान्यांची प्रगती हेच मतदानाचा उद्देश आहे आणि त्यानुसारच आपण मतदान केलेलं आहे।
आणि सुराज्य यावं हीच अपेक्षा आहे. नाही, इतक्या निवडणुका तुम्ही बघितलेल्या असतील, मात्र व्हीव्हीपॅटचा वापर पहिल्यांदाच केलेला असेल. कसा होता नेमका एक्सपिरियन्स आतमध्ये गेला? आत्ताच केलाय, झालेलं आहे मतदान. कसं होतं की एक खात्री पटते, बरं वाटतं? हां, म्हणजे आपल्याला कळतं की आपण दिलेलं मत प्रॉपर जागे गेलेलं आहे. ही फार छान सोय आहे, त्याच्यामुळे याच्यात पारदर्शकता येते. नक्कीच. काही तरुण देखील आपल्या सोबत आहेत ते श्वेता. कसं वाटलं आतमध्ये जो आता मतदान केलेलं आहे? खूप छान वाटलं आणि युवांसाठी तर खूप छान प्रकारे भेटलेला आपल्याला मौका. आणि मला अजून खात्री आहे की ह्या जागेवर उठून सर्वात जास्त तरुण मतदान करतील आणि 6 वाजतापर्यंत सर्वात जास्ती तरुणांचे मतदान आणि युवा लोक हे येऊन इथे पण आला मुद्दे काय नेमके डोक्यामध्ये होते? कसले होते? विकासाचे होते, शेतकऱ्यांचा प्रश्न की भारताच्या सुरक्षेचा प्रश्न? पहिला प्रश्न सुरक्षेचा, दुसरा शेतकरीचा आणि तिसरा विकासाचा. आणि विकास पण खूप झालेला आहे नागपुरामध्ये. सरांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला विकास झालेला आहे नागपुरामध्ये. आणि शेतकऱ्यांचा पण कर्जमाफी झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या युवांना रोजगार भेटलेला आहे चांगल्या प्रकारे नागपुरात मिळाला नागपुरामध्ये. बरं, तर हे सगळे मुद्दे ते श्वेता आपण बघतोय. भर दुपारी उन्हाळ्यात देखील नागपूरकर बाहेर येत आहेत. आता तरी 1 वाजेपर्यंत 30% मतदान इथं नागपुरात झालेलं आहे. 21,75,000 इतके प्रचंड मतदार आहेत. त्यामुळे अजून वाट बघायला लागेल 5 वाजेपर्यंत किती इथं मतदान होत आहे. ओव्हर टू श्वेता. अगदी बरोबर. आणि आपला असा अंदाज होता की दुपारी थोडीशी वर्दळ कमी दिसेल, मात्र खूप चांगली गोष्ट, दुपारच्या उन्हात दुपारच्या वेळेत सुद्धा मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. वैभव, पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र सध्या आपण वर्ध्यामध्ये जाऊया. सुनील ढगे आपल्यासोबत. सुनील, तिथला काय रिस्पॉन्स, किती टक्केवारी, काही समस्या का? कारण आता 2:30 वाजेपर्यंत. श्वेता, 1 वाजेपर्यंतची जी टक्केवारी आहे ते 30% या ठिकाणी मतदान झालेलं आहे. सकाळच्या वेळेला खूप चांगल्या प्रमाणात मतदारांनी प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे मतदान झालं. मात्र जसं ऊन वाढत गेलं, 12च्या नंतर जर आपण बघितलं, आता जवळपास 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान आपण जर बघू शकतो की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की मतदान केंद्रांवर तुरळक अशी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. उन्हामुळे लोक बाहेर निघताना दिसत नाही आहे. मात्र ही सगळी जी गर्दी आहे ती 4 वाजताच्या नंतर मात्र या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण जे मतदार या उन्हामध्ये बाहेर पडले नाही ते 4 वाजताच्या नंतर बाहेर पडतील. आता मात्र या ठिकाणी जर बघितलं, कारण वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्हा, वर्धा शहर जर सोडलं तर बाकी सगळा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा या उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सुद्धा सकाळच्या वेळेला खूप चांगल्या प्रकारे मतदान झालं. 1 वाजेपर्यंत 30% पर्यंत मतदान पोहोचलं. मात्र आता थोडंसं ते कमी होताना दिसते आहे. मात्र 4 वाजतानंतर हा टक्का आणखी वाढण्याची शक्यता पाहायला मिळते आहे. एकंदर या ठिकाणचा जर विचार केला तर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जो सकाळचा प्रतिसाद होता तो अतिशय चांगला प्रतिसाद होता. आम्ही अनेक मतदान केंद्रांवर भेट दिल्या, त्या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळाली. मात्र ही गर्दी दुपारनंतर मात्र थोडीशी ओसरताना दिसते आहे. अगदी बरोबर. आणि अपडेट घेत राहूच तुमच्याकडून. वैभव आणि सुनील, दोघांचे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.